तर या 2025च्या सुरुवातीला आपण अशा किल्ल्यावर ट्रेक करायला आलो होतो की ज्या किल्ल्याला शेकडो वर्षापर्यंतचा इतिहास लाभलेला आहे. तर आपण आहे ना लोणावळ्यात फक्त एकविरा देवीचं दर्शनच घ्यायला आलो होतो, पण आपलं दर्शन लवकर झाल्यामुळे ट्रेकचा प्लॅन तर अचानक ठरला आणि या ट्रेक साठी आम्ही आलो होतो एकविरा देवीच्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या लोहगड किल्ल्यावर. आता इथं पर्यटकांची गर्दी तर असतीच, पण त्यांच्यासोबत इथं यांची पण लुडबुड चालू असते. तर किल्ल्यावर जात असताना आपल्याला 4 दरवाजे लागतात. त्याच्यात हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा, गणेश दरवाजा आणि महादरवाजाचा समावेश होतो. महादरवाजातून आतमध्ये आल्यावर किल्ल्याची माहिती देणारे काही फलक आपल्याला दिसतात. त्याचबरोबर काही शिवकालीन काळातल्या तोफा पण इथं बघायला भेटतात. आणि मग बुरुजावर गेल्यावर दिसतो आपल्याला लोहगड किल्ल्याचा संपूर्ण व्ह्यू. आणि त्यात पावसाळ्यात इथलं वातावरण लयच क्वालिटी असते बरं का. मग किल्ल्यावर आल्यावर सगळ्यात आधी महादेवाच्या मंदिरात आलो आणि तिथून पुढे आपली फिरायची सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्यांदा मंदिराच्या शेजारी असलेला त्र्यंबक तलाव बघितला आणि मग लोहगड किल्ल्याचं प्रमुख आकर्षण असलेल्या विंचूकड्याकडे निघालो. पण तिकडे जाता जाता आपल्याला इथे लयच मोठा तलाव भेटला. तर या तलावाचं नाव 16 कोणी तलाव आहे आणि 16 कोणात बांधलेला आहे. आणि बनावट पण कसली अॅक्युरेट आहे बघा की. आणि या तलावापासून थोडं पुढे गेल्यावर इथं गुफेसारखं काहीतरी दिसलं. ते काय ते बघायला आम्ही सगळी जण इथं आलो. तर इथे एक गुफा होती आणि आपले मित्र जसे आले तसे याच्यात शिरले होते. तर आज पण या लोहगड किल्ल्यावर बघण्यासारखं खूप काही आहे आणि ते सगळं तुम्हाला आपल्या ब्लॉग मधून बघायला भेटणार आहे. तर मग तुम्ही याच्या आधी कधी लोहगड किल्ल्यावर आलाय का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढच्या पार्टची थोडी वाट बघा.